वडगाव नालबंदी तालुका बडगाव जिल्हा जळगाव येथे झालेले मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराबद्दल आज आम्ही लक्षणीय उपोषण करण्यास बसलो आहेत। मी जोरसिंग जबू राठोड, माजी सरपंच वडगाव नालबंदी। वडगाव नालबंदीमध्ये 2021 ते आजपर्यंत 2025 पर्यंत जवळजवळ 70 ते 80 लाखाची कामं झाली आहेत। त्याच्यातून 20 ते 25 लाखाचे काम या मंडळीने केले। ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांनी फार मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आम्ही वेळोवेळी अर्ज फाटे केलो। त्याच्यानंतर शिवसाहेबांकडे सुद्धा आम्ही अर्ज दिलेला आहे। त्याच्यानंतर BDO साहेबांकडे दिलोय, पण आतापर्यंत BDO साहेब म्हणा किंवा संबंधित इंजिनियर म्हणा कोणी आमची दखल घेतली नाही। आणि काय होतं बा, एक फार मोठी गुरिमी आहे या लोकांची आणि त्या सरपंचाला आणि त्याच्या इतर कमिटीला असं वाटतं काही याच्याने काही कोणाचं काही आमच्या वाकडा करू शकणार नाही। आम्ही त्याच्यासाठी 3-4 महिन्यापासून संघर्ष करत आहे, तरी आतापर्यंत आम्हाला काही न्याय मिळाला नाही। या मंडळीने फार मोठा भ्रष्टाचार केलेला आहे। त्याच्यातून घरकुल असो, काही मुतारी असो, काही शाळेचे काम असो, त्याच्यानंतर रस्ते असो, याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार चालू आहे। त्याच्यानंतर 15 वित्त आयोगामध्ये अक्षरशः आमच्या लोकांना काही कळत नाही। ऊस तोडणारा समाज आहे, सर्व बाहेर जातात, त्यांना त्याच्यातलं काही घेणं देणं नाही। आम्ही 2-4 मंडळी सूचित असल्यामुळे आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करतो, पण तरीसुद्धा हे आम्हाला जुमात नाही। प्रत्येक ठिकाणी काहीतरी चिरीमिरी देऊन हे मिटवून घेतात। त्यामुळे आतापर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही। तरी आमच्या शासनाकडे हीच मागणी आहे की आम्हाला न्याय मिळावं आणि आज जर आम्हाला इथं न्याय मिळाला नसेल तर आमचं पुढचा पाऊल मंत्रालयापर्यंत राहील। संशय तर त्यांच्याशिवाय आर्थिक त्यांनी हरामाचं कमावलंय, त्यामुळे कुठेतरी ते चिरीमिरी करून दाबून देत असतील। आता ज्या ठिकाणी ज्या अधिकारी कुठे असेल, आता पंचायत समितीमध्ये असेल, आतापर्यंत आम्ही त्या खैरनार साहेबांच्या वेळेस 15 वेळेस गेलो होतो, खैरनार साहेबांनी काही दखल घेतली नाही। त्याच्याकडे गटविकास अधिकारी म्हणतात येईल ना, आमच्याकडे भरपूर कामं आहेत, कामं होतील ना, काय एवढं चौकशी कुठे कुठे करू आम्ही। 15 वेळेस आम्ही भेटलो त्या गटविकास अधिकाऱ्यांना।